71% पाणी आहे आणि या पाण्याचं नेहमी काय होत असतं बाष्पीभवन. त्याच्यामुळे हे बाष्प कुठं जात असतं हवेमध्ये जात असतं वातावरणात जात असतं बाष्पीभवन होतं. आणि बाष्पीभवनामुळे ते जे काही बाष्प असतं पाण्याची वाफ असते ती कुठे जाते वातावरणात. पृथ्वीवरती जीव आहे जीवांचं आवरण आहे. कुठं कुठं जीव आहे जीव पाण्यामध्ये आहे जीव हवेमध्ये आहे जीव जमिनीवर आहे सगळीकडे जीव आहे. ठाई ठाई विठ्ठल सगळीकडे जीव आहे बरोबर आहे. त्या जीवात जीव पण मी पाहिले हे आपण पाहिलं पाहिजे. तर ह्या जीवा त्यातलं जे एक आहे वातावरण वात म्हणजे जिथं हवा आहे जिथं हवा तिथं काय म्हणते भावा वातावरण असा शब्द वापरायचा ना भावा. तर काय असतं तिथं वातावरण. आपलं शरीर बी त्या 3 प्रवृत्तीचं तयार झालेलं आहे. पृथ्वी तिला म्हणलेलं आहे शिलावरण. सगळीकडे आपण दगडावर राहतो ना जमिनीवर राहतो ना आपण जमिनीवर ते शिलावरण. शिला म्हणजे दगड होतं थोडक्यात पूर्ण पृथ्वीला दगड म्हणलेले गोला म्हणलेले गोला अख्खा गोला हा. तर अशा पद्धतीनं एक वातावरण शिलावरण झालं आणि तिसरे जल आवरण. जिथं जिथं पाणी ते जल आवरण. आणि या तिन्ही आवरणामध्ये जीवांचं जे जीव आहे त्याला म्हणलेलं एक जीवावरण. समजलं का. तुरीचं वरण मटकीचं वरण चवळीचं वरण नाहीये. कोणतं वरण आहे जीव आवरण आहे. जीव कुठे कुठे आहे हवेमध्ये ते झालं वातावरण. जीव कुठे आहे जमिनीवर ते झालं शिलावरण. जीव कुठे आहे पाण्यात ते झालं जलावरण. आहे की नाही. जीव पाण्यामध्ये आहे जीव पाण्यामध्ये आहे जीव जमिनीवर आहे जीव हवेत पण आहे. आज मैं ऊपर आहे की नाही हवेमध्ये पण आहे जीव आहे की नाही. असे निघते ते इंग्लंडला जाते मध्ये त्याची लँड होती असो पुढे चालायचं. तर वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरून हवामानाचे स्वरूप समजायला मदत होते. हवामानाचं स्वरूप कशामुळे कळतं आपल्याला की वातावरणामध्ये बाष्प किती आहे. हाऊ मेनी अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इज प्रेझेंट इन द ऍटमॉस्फिअर. दिलेल्या ऍटमॉस्फिअर मध्ये किती प्रमाणामध्ये बाष्प आहे यावरून सांगतो आपण की वेदरचं कंडिशन कशी आहे वातावरण कसं आहे हवामान कसं आहे. हवामान शब्द वेगळा आहे वातावरण वेगळं आहे बरं का. हवामान हवेमध्ये असलेल्या बाष्पाचं प्रमाण मोजणं त्याच्यावरून सांगता येतं हवामान. कोणती मान सरची मान नाही हवामान. कोणती मान हवामान. कशी सांगता येते बाष्पाच्या प्रमाणावरून सांगता येते. आणि त्याच्यावरून आपण मग एक व्याख्या सांगितली जी सगळ्यांनी अंडरलाईन करून घ्यायची आहे की हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजे आर्द्रता. हवेमध्ये किती बाष्प आहे. हॅलो 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 त्या दुसरा शब्द काय वापरत आहे की ओलावा किंवा दमटपणा ठीक नाही. ते झालं आर्द्रता. आता हा ओलावा कधी कधी जास्त असतो कधी कमी असतो. सकाळी बघा बरं तुम्ही झाडाच्या पानावरती छोटे छोटे काय असतात ते कुठून आले ते पाणी असतं हवेमध्ये. ते कसं गेलं बाष्पीभवन झाल्यामुळं. कशामुळे गेलं बाष्पीभवन झाल्यामुळं. या ठिकाणी काय होत असतं एका दिलेल्या तापमानात दिलेल्या हवेच्या आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प सामावले जात असतं. बघा तापमानानुसार हवेमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात बाष्प असतं. उन्हाळ्यामध्ये कोण तुम्हाला दवबिंदूची पडती सडे असं म्हणत नाही. उन्हाळ्यामध्ये दवबिंदूचे सडे पडतात का. उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहिलं तर दवबिंदू असतात का. कारण काय ही हवेचं तापमान कसं असतं उन्हाळ्यामध्ये जास्त. मग त्याच्यामध्ये बाष्प असतं का जास्त बाष्प बसू शकतं त्याच्यामध्ये. मग त्याच्यात बाष्पच नसतं बरोबर आहे की नाही. तर जेवढं त्याचं तापमान असेल त्यानुसार त्याच्यात बाष्प बसतं. हॅलो बोला. जेवढं हवेचं तापमान असेल तेवढे बाष्प त्यामध्ये बसते बरोबर. तर या मर्यादेपेक्षा जास्त बाष्प असल्यास अतिरिक्त बाष्पाचं पाण्यात रूपांतर होतं. बघा आता डे टाइमला दिवसा भरतं ऊन पडतं
दिवसा जास्त ऊन पडल्यामुळे पाण्याचं काय होईल, जास्त बाष्पीभवन होईल. पण नाईटला एकदम थंडी आहे, थंडी व्हायला लागली म्हणजे काय व्हायला लागलं, तापमान काय होतं, कमी होतं. तापमान कमी होतं. डे टाइमला तापमान जास्त आहे त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन जास्त होतं. हवेमध्ये पाण्याचं जास्त प्रमाण, बाष्प प्रमाण कसं असतं, जास्त असतं. परंतु रात्रीच्या वेळेला काय होतं, हवेचं तापमान काय होऊन जातं, कमी होत जातं. कमी होऊन गेल्यामुळे काय होऊन जातं, ते जास्तीचं जे बाष्प आहे त्याचं पाण्यात रूपांतर होतं. आणि मग ते पाणी आपल्याला सकाळी सकाळी दिसतं झाडाच्या पानावर, गाडीच्या काचेवर. तर जे अतिरिक्त बाष्प आहे, अतिरिक्त बाष्प, त्याचं काय होतं, पाण्यात रूपांतर होतं. इथंच आपलं दवबिंदू तापमान. आता दवबिंदू तापमान म्हणजे काय असणार आहे, आताच आपण पाहिलं की दिवसा तापमान कसं असतं, बाकीच्या तोंड नाही करीत. हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते, शब्द काय वापरला बा, कमाल. आपण ते कमाल आणि किमान शब्दाचा शब्द बऱ्याच वेळा आपल्या दैनंदिन वापरात येतात बघा, कमाल आणि किमान. तर कमाल म्हणजे काय, भरपूर, मोठ्या प्रमाणावर, जास्त प्रमाणावर. आपल्याला ती हवेमध्ये जेव्हा कमाल वाफ सामावलेली असते तेव्हा ती हवा कशी असते, बाष्पाने संपृक्त असते. संपृक्त शब्दाचा अर्थ तिचं भरपूर पोट भरलेलं आहे, तिच्यामध्ये जेवढं बाष्प बसतं तेवढं त्याच्यात बाष्प आहे. जेवढं दिलेल्या तापमाना, विशिष्ट तापमानाला, हे बघा तापमानानुसार बाष्पाचं प्रमाण वेगवेगळं असतं, लक्षात ठेवा. हॅलो हॅलो हॅलो, बाष्पाचं प्रमाण कसं असतं, तापमानानुसार वेगवेगळं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे शब्द वापरला की त्या विशिष्ट तापमानाला बाष्पाने हवा कशी असते, संपृक्त होत असते. रात्रीच्या वेळी जे तापमान आहे ते काय होऊन जातं, वाढतं का कमी होतं, कमी झाल्यामुळे काय होतं माहितीये का, बाष्पाचं तापमान, जर समजा हवेचं तापमान कमी झालं तर त्याच्यात जे बाष्प लागणार ते बाष्प जास्त लागेल, कमी लागेल, कमी लागेल ना. तापमान जर कमी झालं म्हणजे ऑलरेडी हवेमध्ये बाष्प आहे, समुद्र. हॅलो, डे टाइमला काय होतं, तापमान वाढतं. तापमान वाढल्यामुळे त्याच्यातली बाष्पाचं प्रमाण पण काय होतं, वाढतं. त्याची बाष्प सामावून घेण्याची क्षमता पण वाढते. मग जर समजा दिलेल्या हवेमध्ये जेवढं वाफ बसते तेवढी वाफ जर असेल तर ती हवा कशी असते, बाष्पाने संपृक्त असते. संपृक्तचा अर्थ होतो त्याच्यात जेवढं प्रमाण लागतं तेवढं आहे. दुसरा शब्द येतो असंपृक्त. असंपृक्त मध्ये काय होईल, जेवढी बाष्प बसतं कमाल वाफ त्याच्यापेक्षा जर हवेमध्ये बाष्प कमी असेल तर ती हवा कशी असणार, बाष्पाने असंपृक्त असणार. बरोबर आहे. संपृक्त कधी असते, जेव्हा त्याच्या कमाल वाफ असते, त्याच्यामध्ये कमाल पाण्याची वाफ सामावलेली असते तेव्हा ती बाष्पाने संपृक्त असते त्या तापमानाला. आणि असंपृक्त कधी म्हणायचं, ही हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प असलं. इथं कमाल बाष्प असलं, कमाल, इथं कमाल शब्द वापरला, इथं कमी वापरलेला आहे. कमी असल्यावरती हवा कशी असते, असंपृक्त असते. आणि भरपूर कमाल जर असेल तेव्हा ती कशी असते, संपृक्त असते. फरक कळाला. मग डे टाइमला जी हवा असते ती हवा कशी असते, संपृक्त असते, असंपृक्त असते. मला ऐकून यायला असंपृक्त आहे, कत असंपृक्त, असंपृक्त, संतृप्त नाही रे, असंपृक्त. कधी, जेव्हा कमी बाष्प असलं तर त्या तापमानाला जेवढं बाष्प लागतं त्याच्यापेक्षा कमी बाष्प असलं असंपृक्त. त्या तापमानाला जेवढं बाष्प लागतं तेवढं बाष्प जर त्याच्यात आसन बसू शकतं तेवढं आसन तेव्हा ती संतृप्त आहे. आता होत काय असतं, नाईट टाइमला दवबिंदू का तयार होतात किंवा सकाळ सकाळीच का होतात, त्याचं कारण काय आहे की दिवसभर ती पाण्याची वाफ होते. ती पाण्याची वाफ झाली तर ती तापमान जास्त असल्यामुळे जास्त वाफ हवेमध्ये शोषून घेतली जाते. परंतु दिवसभर तापमान जास्तच राहतं. पण मग दुपार नंतर, तिसऱ्या पाऱ्यानंतर किंवा संध्याकाळी काय होत जातं, तापमान हवेचं कमी 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 होत जातं. मग हवेचं तापमान कमी होत असताना एका तापमानात ती हवा काय होत जाते, असंपृक्त हवा संपृक्त होऊन जाते. मग आपण तापमान कमी केलं, तापमान कसं कमी झालं कळालं का, डे टाइमला जास्त होतं, संध्याकाळच्या वेळी संध्याकाळपासून सकाळपर्यंत
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तापमान काय होत जातं, कमी कमी होत जातं. म्हणून आपल्याला थंडी वाजते. तापमान जास्त असलं थंडी वाजत का लय, एवढं 100 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि पाण्याची जी हवा आहे ती संपृक्त झाली. वा अजून गरमणारच भाऊ जास्त तापमान झालं, उलट नसतं है की नाही. मग काय केलं या ठिकाणी, असंपृक्त हवा घेतली, तिचं तापमान कमी केलं, ती संपृक्त झाली. ती ज्या तापमानात संपृक्त झाली त्याला म्हणतात द्रवबिंदू तापमान. कशाला म्हणतात द्रवबिंदू तापमान, ही एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली, तिचं तापमान कमी करत गेलं तर तापमान कमी होताना ज्या तापमानात संपृक्त होते तापमान म्हणतात याला. तापमान म्हणजे काय, एक तापमान आहे जी हवा त्या तापमानाला हवा असंपृक्त आहे, परंतु जेव्हा आपण ते तापमान काय करत गेलो कमी कमी 100 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, त्याच्यावरती हवा असंपृक्त आहे. ते 100चं आपण काय केलं 90, 80, 70, 60, 50, 40 वर आलो आपण आणि 40 वरती हवा काय झाली संपृक्त झाली बाष्पाने. असंपृक्त होती 100ला, ती 40 वर काय झाली संपृक्त झाली. तर 40 डिग्री सेल्सिअस तिथं काय झालं द्रवबिंदू तापमान झालं. अंडरस्टँड, यू अंडरस्टँड. व्याख्या लिहून काढायची, द्रवबिंदू तापमानाची व्याख्या लिहायची. हवा असंपृक्त आहे ते लिहायचं, त्याच्यानंतर संपृक्त आहे ते लिहायचं आणि त्याच्यानंतर आर्द्रता लिहायचं. प्रश्न तयार करायची, लिहायचं की आर्द्रता म्हणजे काय, संपृक्त हवा म्हणजे काय, असंपृक्त हवा म्हणजे काय आणि द्रवबिंदू तापमान म्हणजे काय. किती प्रश्न झाले, 4 प्रश्नाचे उत्तर लिहायचे. जमान परीक्षेमध्ये या 4 पैकी एक तरी विचारलं जातं, समजी घ्या. 4 भेटूया.